₹35 दिले होते मी तुला, ते कुठे आहेत हे सांग. काय बोलते ताई तू? कधीपासून सांगतोय? 35 नव्हते ते. ते अगं 25 होते. हे बघ, 5चे $3 होते आणि एक 10ची नोट होती. काय बोलतोय? 20ची होती. नाही, 10ची नोट होती ती. अगं काय बोलते ताई आता तू? माझ्यावर असं म्हणजे विश्वास नाही करत का? मला काही कळत नाही का 10 आणि 20 मधला फरक? मी तुला तेव्हा उलट सांगत होतो की ही 20 रुपयाची नोट एकदम नवीन कोरी दिसते, ती कोणाला देऊ नको. तर तुला असं वाटलं असेल की तीच तुम्हाला दिली, पण देताना तू 10ची नोट दिली. 5चे $3 बरोबर होते. नो मम्मा. हाऊ कॅन आय डू दिस? मम्मा, व्हाय शुड आय मीट हिम? तू सांग मला. ओके, डन. बाय. काय झालंय? काही नाही. काही माझी मम्मा पण ना. तू काय झालं सांगणार आहेस का? रायन डिसूजा नावाचा माझा स्कूल फ्रेंड आहे, ती मला त्याला भेटायला सांगते. मग काय मिनल, स्कूल नंतर त्याला नाही भेटले मी कधी. असं कसं भेटायचं अचानक? मम्माला तो लास्ट मंथ मध्ये मार्केटमध्ये भेटला होता आणि मम्मा वॉज लाईक की अरे तो आता खूप हँडसम दिसतोय, चांगल्या कंपनीत त्याला जॉब पण लागलाय, तुझ्या एरियात कामासाठी येतोच आहे, तर भेटून घे एकदा. भेट काय भेट? ना भेट नाही, इट्स अ डेट. काय? तुला कळतंय का? हे बघ, ज्या अर्थी तुझ्या मम्माला तो भेटायला हवाय ना तुला, त्या अर्थी रायन मध्ये तिला तिचा फ्युचर जावई दिसतोय. ॲना, इट्स टाइम फॉर वेडिंग बेल्स. काय? लग्न? 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 काय नाव आहे का त्याचं? रायन डिसूजा. रायन डिसूजा श्रीलंकेच्या टीम मधला वाटतो. ॲनाला बघायला रायन डिसोजा नावाचा मुलगा येणार आहे. ॲनाचं लग्न होणार आहे. अरे काय हा पागल आहे का पोरगा? अरे एक मुलगा एका मुलगीला बघायला येतो, ह्याच्यात काय जोक आहे? मी काय करू यार? तू सांग, तुला इमॅजिन तरी करवते का? म्हणजे आपली ॲना आपल्या घरातली, तिचं लग्न होणार आहे आणि मुलगा बघायला येणार आहे तिला. तुला कळतंय का काय आहे ते? काय 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 ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? दोन जबाबदारी व्यक्ती काही बोलत नसताना तू कशाला हसतो एवढं? नाही सिरियसली, तू इमॅजिन करून बघ. असं एक मोठं चर्च आहे. ओके, तिकडे खूप लोक जमली आहेत, छान सूट वगैरे घालून, बायका सुद्धा छान ड्रेस वगैरे घालून आल्या आणि त्या मोठ्या चर्च मध्ये असा भला मोठा गाऊन घालून अशी एक पिंटुकली आहे ना, अशी सावरत धडपडत तिथे येते. कैवल्य, तिचं वय किती वाढलं ना तरी ती तेवढीच राहणार आहे. आपली आहे ना, वय वाढून तेवढीशीच राहिली आणि किती कल्पना करवत नसली तरी आपल्या बेबी डॉलचं लग्न होणार आहे रे. एक दिवस होणार आहे. तेच ना, कारण काय आहे, दुनिया किती पित्तलची असली ना तरी सुद्धा बेबी डॉल सोन्याची. ये दुनिया पित्तलची, बेबी डॉल व सोने दी. ते बघ ससा चालतोय कसा. चालली रायनला भेटायला का? Anna darling, तुम किधर को जाने को मांगता? अर्ज किया है. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी रायन को बुलाया है. Anna darling, आज इतना खुशी का दिन है, तुम ऐसा सैड मूड में काय को होने को मांगता? मला त्रास देऊ नका. ओके. तुझं एकतर मला काय रिएक्ट होऊ कळत नाहीये, तुम्ही त्रास देतायत मला त्यात. ओके. त्रास नाही द्यायचा रायनच्या पुढे. शांत बस रे कैवल्य, शांत बस. सिरियसली मला सांग, तू दुसरं कोणी शोधलायस का? तुझ्या काय बोलतोय तू? तिचा अख्खा दिवस आपण स्वतः गर्दीत हरू नये या काळजीत जातो. ती दुसरं कोणाला कसं शोधणार? नाही पण सिरियसली, तुझं दुसरं कुठे काही अफेअर आहे का?
तुझं असं काय नाही हा माझं. असं काही नाहीये, ती फक्त फेर आहे. अफेर आपल्या घरात फक्त एकच माणसाचं आहे, ते म्हणजे माझं. नाही नाही, ते अफेअर नाहीये, तो फक्त पोकळ आशावाद आहे. नाही पण ऑन अ सिरियस नोट, तू लग्न करायचंच नाही वगैरे असं काही ठरवलेलं नाहीस ना? असं काय नाही, म्हणजे करायचंय मला, हा. पण आत्ता नाही करायचं. ओके, नको करूस आत्ता, भेटून घ्यायला काय हरकत आहे? हा. हे बघा, शेवटी तुझ्या मम्माने तुझं चांगलं व्हावं यासाठीचा निर्णय घेतलाय ना. हा? मग त्याला भेटून घ्यायला काय हरकत आहे? आणि नाही आवडला तर आपल्याला नाही सांगता येतच, नाही का? आणि आवडला तर आवडला तर त्याला सांग की मला तू आवडलायस. मग एक दोनदा त्याच्या पैशानी कॉफी पी, डेट वर जा, आणि मग नंतर आवडला अजूनच तर मग लग्न करून टाक. नाही नाही, असं नाही, लग्न करून टाक. पण तुला घाई कोणी करत नाहीये, म्हणजे उद्या सकाळी उठ आणि मांडवात जात चुट, असं कोणी म्हणत नाहीये. हा. भेटून घ्यायला काय हरकत आहे? हा. भेटायला काय प्रॉब्लेम नाही तसा. भेटेन मी रायनला. रायन जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे, कैसे कहा था ये बता. Anna Matthews, Anna Matthews, Anna Matthews, oh oh, Anna Matthews, Anna Matthews, Anna Matthews, oh. हाय ॲना. नाही, हाय. क्या बात आहे यार, ना काय जादू केलीस तू घरावर. बघितलंस तू? हा, सगळे बाहेर कामं करतायत, सुजय एखाद्या वधू पित्यासारखं अख्खं घर आवरतोय, आणि आशूला असं वाटतंय की तुझ्यानंतर त्याचाच नंबर आहे म्हणून तो त्याला मदत करतोय, आणि रेश्मा आणि मिनल नवरी मुलीच्या बहिणीसारखं काहीतरी खायला वगैरे करतायत. ते सगळं ठीक आहे, पण माझ्या तयारीचं काय? कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे. का, काय झालं? हा, मी हेल्प करू का? काय करायचं सांग, मेकअप करून देऊ का तुला? करेन मी सायको, मग पण तू रायन आल्यावर काय करू? म्हणजे काय बोलू त्याला, काय विचारू, माझ्याबद्दल काय सांगू? मला ना कायच कळत नाहीये, काय करू? ना तू चिल मार यार. हे बघ, तो जो रायन आहे ना, तो काही असं वेगळ्या ग्रहावरनं येत नाहीये, इकडचाच आहे, पृथ्वीवरचाच माणूस आहे. तू जशी खरी आहेस ना तशी त्याच्या समोर वाग, खरं बोल, जे मनात येईल ते त्याला सांग. हे बघ, जो माणूस आपलं खरं बोलणं, आपलं खरं वागणं स्वीकारतो ना, तोच आपला चांगला जोडीदार होऊ शकतो. ओके? आणि एक टिप देतो तुला. हा, तो आल्यानंतर तू लाजणार तर आहेसच. मेकअप मध्ये जरा रूज कमी लाव, नाहीतर टमाटर दिसशील त्याच्या समोर. काय मला गेट आउट चेंज करायचंय. का? तिला बघायला मुलगा येणार आहे, तुम्हाला नाही. तुम्ही कशाला कपडे बदलताय? आम्ही करवले आहोत, ब्राइड्समेड्स. आम्ही घरच्या कपड्यांमध्ये कसं राहणार? हा, पाहुणा आहे ना तो, बरं दिसतं का ते? पाहुणा? मेवण्या व्हायच्या आधीच पाहुणा? मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. तुला काय करायचंय? तू जा ना, जा, चल निघ. चल रे. चल चल, गेट आउट, गेट आउट, गेट आउट, गेट आउट. मला, मी मदत करतोय. रायन या वेड्यात, रायन या मुली वेड्यात. वेडा. हा, झालं. ओके, सगळं मनासारखं झालं. हो, हं? हो. मला इकडे कामात देऊन स्वतः टाइमपास करत बसला आतमध्ये. मी काय टाइमपास करत होतो? मग काय? मी मला सांगितलेली सगळी कामं पूर्ण केली आहेत, कळलं ना? हा. आणि मी फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेलो होतो, तर मी बाथरूम ही साफ करून ठेवली. बाथरूम कशाला? तू काय आंघोळ करायला येणार आहे का? ए यार, तसं असेल ना तर त्याला उद्या सकाळी 10च्या आत बोलवा, ते पाणी जातं ना. पण त्याला तसं सांगायचं तर बाथरूम किमान स्वच्छ नको का? अरे आशू, तो पहिल्यांदा येणार आहे आपल्या घरी, त्याला असं वाटायला नको ॲना काय घाणेरड्या मुला मुलींबरोबर राहते. हा, ॲनाचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलंच पडायला हवं. नाही, तुम्ही काय इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करताय? हा, काय झब्बा वगैरे काय घातलाय? ॲनाला बघायला मुलगा येणार आहे, तुला बघायला दीपिका पदुकोण नाही. कैवल्य, कैवल्य, तू काय डोक्यावर पडलाय का रे?
अरे ॲनाला बघायला रायन येणार आहे, रायनो नाही. घोडा आहे का तो? हं? अरे असं काय झापड लावून येणार का घोड्यासारखं तो? तो सगळीकडे बघणार ना ॲना बरोबर. असं इकडे तिकडे बघितलं तर आपण सुद्धा रिप्रेझेंटेबल वाटलं पाहिजे ना. तुला प्रेझेंटेबल म्हणायचंय का? आपण दोघं आहे म्हणून रिप्रेझेंटेबल बोललो. तू तुझं घाणेरडे इंग्लिश बोलू नकोस. बाकी आय एम प्राऊड ऑफ यू. तू कशाला त्याला बोलतोय? तयार व्हायलाच पाहिजे. मी सुद्धा तयार झालोय. तू काय बोलतो? सकाळी दूध घ्यायचं असेल ना तरी एवढाच तयार होऊन दार उघडतोस तू. आणि तुझं काय? प्राईम मिनिस्टर आले तरी हेच कपडे घालून फिरशील असा? हं? रायनला कळलं पाहिजे ना मी कसं ओपन माइंडेड आहे. त्याला क्लोज मध्ये घे रे जरा. काय संबंध? मी कपडे घालणार नाहीये. मी माझ्यावर कंपल्शन तुम्ही करू शकत नाही. थांब थांब इकडे बघ. बस. वा. ए बघा, आपली अनुली तयार झाली. सुंदर सुंदर दिसते. फारच फारच गोड दिसते. त्याला सांगू द्या, मी नाही भेटत. इकडे आरडाओरडा काय करताय? हे बघा, एवढे सगळेजण एकत्र इथे थांबू नका. काय आहे, एवढे सगळे विचित्र प्राणी पाहिल्यानंतर आपण त्याला नाही म्हणण्याआधी तोच आपल्याला नाही म्हणेल. नकाराधिकार आपल्याकडे राहायला पाहिजे शेवटपर्यंत. बरोबर आहे. ओके, सो आता ॲनाला घेऊन आज जा. आम्ही सांगितलं की ॲना बाहेर येईल आणि इथे सगळेजण थांबू नका. हा, इथे एक जबाबदार व्यक्ती राहील फक्त. ओके गो. जबाबदार व्यक्ती. ए तो गेला. ए वेड्या, ए जबाबदार व्यक्ती पाहिजे. अरे वेलकम वेलकम. हॅलो ॲना. नो नो आशुतोष शिवलकर. हॅलो ब्रायन. Huh? ब्रायन. नो नो तू रायन. नो नो ब्रायन. अच्छा बी सायलेंट नाहीये का? बी नो सायलेंट. कम इन सेट. कम कम कम. येस येस. व्हेरी गुड. कम कम. आर माझघर. सिट 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 सिट. कम्फर्टेबल कम्फर्ट. हो. कम्फर्ट. व्हेरी गुड. आय वॉज आशुतोष शिवलकर. डबल ITI. ॲना रूममेट. मराठीत बोल. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे का? हो. नो प्रॉब्लेम. माझं मराठी सुद्धा व्यवस्थित चांगलं आहे. अरे हॅलो हॅलो, आय एम सुजय, ॲनाज रूममेट. ओ अरे हॅलो हॅलो. हाय, आय एम कैवल्य, ॲनाज रूममेट. हाय. इथे राहतात दोघं. तुम्ही सगळे ॲना सोबत राहता? येस येस, अजूनही आहेत. हा. अजून? फॉर नाव आय कॉल ॲना. ॲना ॲना. ॲना. इथे राहते ती. हा. हो, मला त्यांनी सांगितलं तू रूममेट आहेस. नाही, मी रूममेट आहे, पण मी ॲना नाहीये. हो. एक मिनिट. हाय. तुझं वेडिंग झालंय? येस येस. ओ, असं होतं म्हणून तू तुझ्या मॉम डॅडला सांगितलं नाहीस ना? काळजी नको करू, मी पण नाही बोलणार. मी येतो. नो नो नो, आय एम रेश्मा. ॲना इज इनसाइड. शी इज कमिंग. ओके. ॲना ॲना. स्कूल नंतर खूपच चेंज झाला ग. माणसं बदलतात, कळलं ना? ओ ॲना, हाय. हे ॲना. येस. हाय. हाय. दिस इज हे तुझ्यासाठी.
थँक्यू. बसा ना, बसा प्लीज. Sit, sit, sit. Be comfortable, huh? You need anything, you can tell me. फ्लावर्स. Talk. बाय बाय ना ऑल द बेस्ट तुम्हाला नेक्स्ट लाईफ. सॉरी गाईस, मला कंट्रोल होत नाही किती वियर्ड सिच्युएशन होती ती. तुम्हाला असं नाही वाटत आहे का? गाईस, तुम्हाला माझं न्यू इयर रेझोल्युशन आठवतोय? बॉयफ्रेंड प्रेमात पडायचं. खरं तर ना मॉमनी पोस्ट केला म्हणून मी रायनला भेटायला रेडी झाले. आणि माझे डॅडनी काय केलं, मॉमला खुन्नस म्हणून त्यांनी ब्रायनला पाठवलं. आणि इथे आल्यावर ब्रायनला रायन 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 सगळं कन्फ्युजन. तुम्ही पण किती फनी आहात रे. तुम्ही त्या दोघांनाही त्याच एनर्जीने कन्व्हिन्स करायला गेला की अॅना किती चांगली आहे, अॅनाला काय काय येतं आणि अॅना कशी आहे. हो ते म्हणजे ते पण ते चुकतच होत. म्हणजे ते एवढे काय चांगले नव्हतेच ते. ते दोघंही एवढं काय बरे नव्हते. म्हणजे एक तो दुबईला असतो, एक जहाजावर असतो, 6-6 महिन्यांनी येतात ते. ते पुढे फार प्रॉब्लेम आले असतात. आणि त्या ब्रायनला तर इंग्रजी पण नीट येत. पण गाईज, तुम्हाला एक सांगू का? माझ्यासाठी चांगला मुलगा माझे मॉम डॅड नाही तर तुम्ही शोधू शकाल. ओके नाही? म्हणून मी डिसाइड केलंय, मी प्रेमात पडणार. चालेल ना? मिनल, अगं ही बघ काय म्हणतेय, प्रेमात पडणार. म्हणजे एकीचं निस्तर तर आमच्या नाकीनं वळली. की झालंच नाही काही होत, तू पड प्रेमात. प्रेमात पडायचं ग, बाकी काही नाही. अगदीच काही नाही ना तर मनशांतीची थेरपी नक्की होते.